कशी मजा येते मग ठीक आहे मजा येते खूपच कॅम्प वगैरे बसला कॅम्प गणेश दरवाजा लो उघडचा बुरुज म्हणतात त्याला बुरुज केवढा छत्रपती महाराजांनी केवढं महादेव पाणी बघ किती साफ आहे त्यांच्या काळात हे मंदिराचं स्ट्रक्चर यासाठी असं केलं जायचं कारण की कोणीही याला लांबणं मस्जिद समजून तोडलं नाही पाहिजे पण खरं याचा इतिहास तसा होता किंवा याचं स्ट्रक्चर त्याप्रमाणे बघलं किल्ली लोहगड घोड्याची पागा लक्ष्मी कोटा दुर्गा घोड्याची पाग म्हणजे कशी असायची जे घोडे लहानपणापासून लहान जिपीला राहायचे वर ठेवा जायचे आणि मग त्यांना सेपरेट एक डिपार्टमेंट राहायचे की फक्त तुम्ही वर फिरायचं आणि युद्ध घोड्यांना पाणी पिण्यासाठी एकूण कोरू जे या एवढ्या दगडात कसं बनवलं असेल ना कोरून कसं काय पडला बॅटरी
जरा थोडक्यात आपण फक्त लोहगडची जरा माहिती जाणून घेऊया, कारण की आपण पण लोहगडला आलो तो आज, थोडंसं माहिती याची बघू आपण. लोहगड हा सर्वात मूळ जुना किल्ला म्हणून मानला जातो. लोहगड हा भरपूर राजांकडे आत्तापर्यंत राहिला. जसं की आपण थोडक्यात एक माहिती बघूया. लोहतमिया, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजाम, मुघल आणि मराठा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648मध्ये हा किल्ला परत आपल्या स्वराज्यात आला होता. पण त्यानंतर 1665च्या तहमध्ये, जसं की पुरंदरचा तह झाला, त्यात किल्ले देण्यात आले. त्या किल्ल्याच्या तहांमध्ये हा पुरा लोहगडसुद्धा किल्ला आपल्याला देण्यात आला होता. तर त्यानंतर परत 1670मध्ये हा किल्ला परत शिवाजी महाराजांनी काबीज करून घेतला. सुरतीच्या लूटच्या वेळेस, जेव्हा पण सुरतीची लूट व्हायची त्यावेळेस हा किल्ला परत त्यासाठी यूज केला जायचा शिवाजी महाराज. त्यानंतर याची देखरेख ही नाना फडणवीसांकडे देण्यात आली होती. मग नाना फडणवीसांनी हा किल्ला सुरतेच्या लूटच्या वेळेस किंवा सुरतेची जी लूट असायची तो हा ठेवण्यासाठी निकाला पहले चलो निकाला ना